हॅलो स्टुडंट्स, आपल्याला आज स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स या चॅप्टरमध्ये 3 ॲनिमल्सचा स्टडी करायचा आहे. त्यांच्या मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरचा आणि ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे. ते 3 ॲनिमल्स जे आहेत त्याला पहिला जो आहे तो आहे अर्थवॉर्म, दुसरा आहे कॉकरोच आणि तिसरा आहे फ्रॉग. ओके, हे 3 ॲनिमल आपल्याला या चॅप्टरमध्ये ॲनाटॉमिकली आणि मॉर्फोलॉजिकली स्टडी करायचे आहेत. आज आपण बघणार आहोत पहिला ॲनिमल ज्याचं नाव आहे अर्थवॉर्म. ओके, अर्थवॉर्म हा इनव्हर्टिब्रेट्स आहेत. ओके, तर अर्थवॉर्म मीन्स इट इज अ रेडिश ब्राउन टेरेस्ट्रियल इनव्हर्टिब्रेट ॲनिमल आहे जो सॉइलमध्ये राहतो. ओके, इट इज इनव्हर्टिब्रेट ॲनिमल, टेरेस्ट्रियल इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स. ओके, कॉमनली इंडियामध्ये जे अर्थवॉर्म आहेत त्यांची नावं जर विचारली तर ते आहेत पेरिटीमा आणि दुसरं नाव जे आहे दॅट इज कॉल्ड लुमाबेरिकस. हे 2 नाव आहेत जे कॉमनली आपल्या इंडियामध्ये पाहायला मिळतात, earthworms. Okay, so let's study the first one, that is a morphology. मॉर्फोलॉजी त्याची स्टडी करणे, मॉर्फोलॉजीची स्टडी करणे. ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक त्याची बघणे. तर त्याची बॉडी जर सांगितली तर इट इज अ लॉंग सिलेंड्रिकल बॉडी आहे अर्थवॉर्मची, लॉंग सिलेंड्रिकल बॉडी. ओके, जी बॉडी पुढे डिवायडेड होते is divided into segment, more than 100 segment मध्ये बॉडी अर्थवॉर्मची डिवाइड होते. ठीक आहे, स्मॉल सेगमेंट मध्ये डिवाइडेड होते. ठीक आहे, त्या सेगमेंटला आपण म्हणतोय मेटामेर. ओके, each segment is called as a मेटामेर. ओके, तर अर्थवॉर्मची जी बॉडी आहे ती सेगमेंटमध्ये डिवायडेड झालेली आहे, जवळपास 100पेक्षा जास्त सेगमेंटनी डिवायडेड झालेली आहे. या सेगमेंटला आपण मेटामेर म्हणतोय. ठीक आहे, तसं आपण याची बॉडी डॉर्सल आणि वेंट्रल साईडला सुद्धा डिफरेन्शिएट करू शकतो. ठीक आहे, तर अर्थवॉर्मची वेंट्रल साईड कोणती आहे? वेंट्रल साईड ऑफ अर्थवॉर्म, ज्या साईडला जेनायटल ओपनिंग आहे, दोन्ही जेनायटल ओपनिंग याच्यामध्ये प्रेझेंट असते, मेल आणि फिमेलची. त्याच्या साईडला जेनेटल ओपनिंग आहे ती साईड असते वेंट्रल आणि त्याच्या ऑपोजिटमध्ये असेल डॉर्सल साईड. ओके, ऑपोजिट साईड असेल डॉर्सल साईड. ओके, तर डॉर्सल साईड जी आहे ती ओळखली जाते फॉर द डार्क कलर. ज्या साईडला डार्क कलर असतो ती डॉर्सल साईड असते आणि त्याच्या विरुद्ध असते वेंट्रल साईड. ओके, दुसरंच आपण बॉडी कशी डिवाइड करू शकतो, तर एक एंड जो आहे तो अँटीरियर एंड असेल. ओके, आणि दुसरा जो एंड असेल तो असेल पोस्टेरियर एंड. ओके, तर अँटीरियर एंडला माउथ प्रेझेंट असते. ओके, आणि या माउथला प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी तिथे एक लोब प्रेझेंट असतो ज्याला नाव दिलेलं आहे प्रोस्टोमियम. ओके, काय प्रोस्टोमियम? तो इट इज अ लोब which covered okay, covered the mouth and as a wedge. Okay, that is called as a प्रोस्ट्रम. प्रोस्ट्रियम म्हणजे एक प्रकारचं माउथला कवरिंग आहे, लोबसारखं स्ट्रक्चर आहे जे अर्थवॉर्मला सॉईलमध्ये आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा मदत करते, सॉईलला खोदण्यासाठी किंवा सॉईलमध्ये बीळ करण्यासाठी मदत करते, त्याला प्रोस्ट्रियम म्हणतात. ठीक आहे, तर हे सुद्धा प्रेझेंट असते फर्स्ट सेगमेंटमध्ये. ओके, तर 100पेक्षा जास्त सेगमेंटमध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे आणि पहिला जो सेगमेंट आहे तर या पहिल्या सेगमेंटमध्ये आहे माउथ. ओके, आणि लगेच माउथला
जवळ आहे बकल कॅव्हिटी. ओके, माउथ कुठे ओपन होते? बकल कॅव्हिटीमध्ये ओपन होते. ओके, हे सर्व फर्स्ट सेगमेंटमध्ये आहे. त्यामुळे पहिल्या सेगमेंटला फ्रोस्टियम सुद्धा म्हणतात. सो फर्स्ट सेगमेंट इज कॉल्ड फ्रोस्टियम म्हणतात त्याला. ठीक आहे, फर्स्ट सेगमेंट ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्रोस्टियम किंवा बकल सेगमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बकल सेगमेंट. ओके, तिथून खाली पहिला सेगमेंट सोडून जर खाली आपण आलो तर 40 to 16 सेगमेंटमध्ये किंवा 40 to 16 सेगमेंट जो आहे हा सेगमेंट कव्हर केलेला आहे डार्क, इट्स कवर्ड बाय डार्क बँड. ओके, 14 नंबरचा आणि 16व्या नंबरपर्यंत, 14 ते 16व्या नंबरपर्यंत जो सेगमेंट आहे या सेगमेंटला एक डार्क बँडने कव्हर केलेला आहे. जो बँड बनलेला आहे ग्लँड्युलर टिश्यूने बनलेल्या डार्क बँडने 14वा आणि 16वा सेगमेंट कव्हर केलेला आहे. तर या सेगमेंटला म्हणतात सिलियाटिलियम. ओके, सो इज कॉल्ड सिलियाटिलियम. तर सिलियाटिलियम लक्षात ठेवायचं, CLITLLIUM सिलियाटिलियम. ओके, तर सिलियाटिलियममुळे जी बॉडी आहे ती आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. ओके, 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. तर पहिला आहे प्री सिलियाटिलियम, म्हणजे सिलियाटिलियमच्या अगोदर सिलियाटिलियम. आणि तिसरा पार्ट आहे पोस्ट सिलियाटिलियर. अशा प्रकारे आपण बॉडीला 3 पार्टमध्ये डिवाइड करतो अकॉर्डिंग टू द सिलियाटिलियम. ओके, जो की 14व्या आणि 16व्या सेगमेंटमध्ये आहे. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर नेक्स्टमध्ये एक्स्टर्नली 14व्या सेगमेंटमध्ये, ओके, 14वा जो सेगमेंट आहे आर्मचा, ह्याच्यामध्ये फिमेल जेनायटल पोल किंवा फिमेल जेनायटल ओपनिंग आहे आउटर साईडला. कोणत्या सेगमेंटमध्ये? 14 सेगमेंटमध्ये. आणि एकच ओपनिंग आहे. ओके, वन ओपनिंग ऑफ फिमेल जेनायटल पोल्स. ओके, पण 18 सेगमेंटमध्ये एक पेयर आहे, पेयर ऑफ मेल जेनायटल ओपनिंग. ओके, म्हणजे 16व्या ते 14व्या ते 18व्या या 2 सेगमेंटमध्ये काही ओपनिंग्स आउटर साईडला आमच्या प्रेझेंट्स आहेत. ॲक्च्युली त्या जेनायटल ओपनिंग्स आहेत. एक जेनायटल ओपनिंग फिमेलची आहे आणि एक जेनायटल ओपनिंग ही मेलची आहे. मेलच्या 2 आहेत आणि फिमेलची 1 आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. आपण मॉर्फोलॉजी बघत आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर पूर्ण बॉडीवरती न्यूमरस मिनिट पोर्स प्रेझेंट आहेत. न्यूमरस मिनिट पोर आर प्रेझेंट पूर्ण बॉडीवरती, प्रेझेंट ओव्हर ऑल बॉडी सरफेस. ओके, म्हणजे छोटे छोटे ओपनिंग्स आहेत पूर्ण बॉडीवरती. and that opening is called नेफ्रिडिओपोर म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे नेफ्रिडियमची ओपनिंग आहे ते. आणि नेफ्रिडियम काय आहे? इट इज अ एक्सक्रिटरी ऑर्गन. हा तो आमचा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, त्याची ओपनिंग ही प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे किंवा पूर्ण बॉडी सरफेसवरती आहे. त्याला नेफ्रिडिओपोर म्हणतात. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुमच्या बॉडीवरती एक रो आहे, रो ऑफ यस शेप सेटिया. ओके, तर हे प्रत्येक बॉडीवरती प्रेझेंट आहे यस शेपमध्ये, फक्त एक्सेप्ट फर्स्ट
त्याच्यानंतर आहे लास्ट आणि देन सिलेटिलम. या 3 सेगमेंट सोडून बॉडीच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये यस शेप सेटियाचा रो प्रेझेंट आहे. ओके, फॉर द लोकोमोशन. ओके, म्हणजे सेटियाच्या मदतीने अर्थवॉर्म लोकोमोशन करतो. ठीक आहे, तर सेटिया काय आहे, लोकोमोशन आहे. तर प्रत्येक सेगमेंटमध्ये यस शेप सेटिया प्रेझेंट आहे, फक्त एक्सेप्ट द फर्स्ट, लास्ट आणि सिलेटिलियम. ओके, सो दिस इज द मॉर्फोलॉजी. नंतर आपण बघूया अर्थवॉर्मची ॲनाटॉमी. ओके, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर, ॲनाटॉमी ऑफ अर्थवॉर्म. ओके, याच्यामध्ये सर्वात पहिले बघूया स्किन. अर्थवॉर्मची जी स्किन आहे त्याला क्युटिकल म्हणतात. ओके, सो अर्थवॉर्म तर त्याची बॉडी इज कवर्ड बाय अ थिन नॉन सेल्युलर कवरिंग, जिला आपण नाव दिलेलं आहे क्युटिकल. ओके, अर्थवॉर्मची जी स्किन आहे त्याला आपण काय म्हणतोय, क्युटिकल म्हणतो आहे. या क्युटिकलच्याच खाली, एकदम याच्या खाली काय प्रेझेंट आहे, एपिडर्मिस. ओके, एपिडर्मिस प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर 2 मसल्स प्रेझेंट आहेत आणि सिलोमिक इपिथिलियम सुद्धा प्रेझेंट आहे, सिलोमिक इपिथिलियम. ओके, तरी जी एपिडर्मिस प्रेझेंट आहे बिलो द क्युटिकल्स. ओके, it is a single columnar epithelium. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉल्युमनर इपिथिलियम जे असतात ते सेक्रेटरी असतात किंवा ग्लँड्युलर असतात. ओके, तर ही सुद्धा ग्लँड्युलर आहे, सेक्रेटरी आहे. ओके, तर हे जे इपिथिलियम आहे इट्स ॲक्ट्स ॲज अ सेक्रेटरी ग्लँड. त्या सिक्रेटरी ग्लँड म्हणून काम करतात. ते जे सेल्स आहेत ते सिक्रेटरी ग्लँड म्हणून काम करतात. ओके, कोणते, एपिडर्मिसचे इपिथिलियम सेल्स. त्याच्यानंतर या क्युटिकलच्या खाली 2 मसल्स सुद्धा आहे, ज्या मसलच्या मदतीने हा वॉर्म्स लोकोमोशन करतोय. ठीक आहे, तर एक जी मसल्स आहे ती आहे सर्क्युलर. ओके, एक सर्क्युलर मसल्स आहे आणि दुसरी जी आहे ती आहे लॉन्गिट्युडनल मसल. ओके, लॉन्गिट्युडनल मसल आणि सर्क्युलर मसल हे याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, क्युटिकल मात्र नॉन सेल्युलर आहे, सेलनी नाही बनलेली आहे, ती नॉन सेल्युलर मटेरियलनी बनलेली आहे क्युटिकल्स. ओके, आणि तिसरं आहे सिलोमिक इपिथिलियम. सिलो म्हणजे बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटीमध्ये जे इपिथिलियम असतात ते इपिथिलियम त्याच्यानंतर प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे, तर ॲनाटॉमीमध्ये आपल्याला याचे वेगवेगळ्या सिस्टीम्स बघायच्या आहेत, सर्व सिस्टीम बघायच्या वन बाय वन. ठीक आहे, तर सर्वात पहिले बघूया आपण याची डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती 2 पार्टमध्ये आपण डिवाइडेड करतो. एक आहे ॲलिमेंटरी कॅनल्स आणि दुसरी असते त्याची डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, तर लेट्स स्टार्ट फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम अर्थवॉर्मची, याच्यामध्ये सर्वात पहिले बघूया आपण ॲलिमेंटरी कॅनल. ओके, याला आपण मराठीमध्ये अन्ननलिका म्हणतो. ठीक आहे, तर इथे इट स्टार्ट ही सुरू होते फर्स्ट सेगमेंट टू द लास्ट सेगमेंट पर्यंत असते. ओके, इट इज फ्रॉम द फर्स्ट टू द लास्ट सेगमेंट. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या सेगमेंटमध्ये कोणता ऑर्गन प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर बघूया ॲलिमेंटरी कॅनल का असते. तर ॲलिमेंटरीची ओपनिंग सुरुवात होती आहे माउथपासून. तुम्हाला सांगितलं आहे की माउथ कुठे प्रेझेंट आहे, फर्स्ट सेगमेंटमध्ये. ठीक आहे, माउथ ओपन होते बकल कॅव्हिटीमध्ये. ओके, बकल कॅव्हिटी प्रेझेंट आहे 2 to 3 सेगमेंटमध्ये. 1 सेगमेंट सुद्धा कन्सिडर केला चालतं त्याच्यामध्ये, कारण की जस्ट माउथच्या जवळच आपली बकल कॅव्हिटी सुरू होत असते. बकल कॅव्हिटी ओपन होते आहे फ्रायनिक्समध्ये आणि याचा फ्रायनिक्स फार
मजबूत आहे, मस्क्युलर आहे. सो इट इज अ मस्क्युलर फायनेक्स. Okay, then next one is esophagus. ओके, आणि इसोफेगस नंतर येतोय मस्क्युलर गिजार्ड. ओके ओके, इसोफेगसची पोझिशन आहे 5th to 7th सेगमेंटमध्ये इसोफेगस राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतोय मस्क्युलर गिजार्ड. ओके, ज्या ठिकाणी इसोफेगस स्टमकला अटॅच होते ती जी जॉईंट आहे त्याला गिजार्ड म्हणतात. ठीक आहे. ॲनिमलमध्ये, अर्थफॉर्ममध्ये किंवा इन्सेक्टमध्ये या प्रकारचे गिजार्ड पाहायला मिळतात. ओके, गिजार्ड जे आहेत ते प्रेझेंट आहेत 8 to 9 सेगमेंटमध्ये. गिजार्ड नंतर नेक्स्ट alimentary कॅनल जी येते ती आहे स्टमक. ओके, तर या स्टमकसोबत तिथे एक ग्लँडसुद्धा प्रेझेंट आहे, जिचं नाव आहे कॅल्सिफेरस ग्लँड. ओके, तर या कॅल्सिफेरस ग्लँडचं काय फंक्शन आहे पर्टिक्युलर इन द स्टमक. तर सॉइलमध्ये जो ह्युमिक ॲसिड प्रेझेंट राहते, ह्युमिक ॲसिड विच आर प्रेझेंट इन द सॉइल, त्याला न्यूट्रलाइज करायचं काम कॅलिफेरस ग्लँड करत असते, जी स्टमकमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टमकची जी पोझिशन आहे ती प्रेझेंट आहे इन द 9 to 14 सेगमेंट. 9 to 14 सेगमेंटमध्ये स्टमक प्रेझेंट राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर येतोय इंटेस्टाईन. alimentary कॅनलचा नेक्स्ट पॉईंट आहे इंटेस्टाईन प्रेझेंट आहे 15 सेगमेंट पासून तर लास्ट सेगमेंट पर्यंत. ओके, 15 to लास्ट सेगमेंट पर्यंत इंटेस्टाईन प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि या इंटेस्टाईन मध्ये मधोमध एक पेयर आहे, पेयर ऑफ शॉर्ट कॉनिकल इंटेस्टाईन. ओके, ज्याला नाव दिलेलं आहे केसिकी. ओके, तर इथे एक आपल्याला प्रोजेक्ट पाहायला मिळतोय जो या इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला आहे, इंटेस्टाईन केसिकी प्रोजेक्ट. ओके, आणि याच्यामध्येच एक आपल्याला इंटेस्टाईनमध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर पाहायला मिळते ज्याला नाव दिलेलं आपण टायफिलोसोल. ओके, so it is present in the intestine. Actually it is a median fold of dorsal wall. Okay, dorsal wall ची फोडून टॅम्फिसोल तयार झालेले असतात इनसाइड द इंटेस्टाईन. ओके, म्हणजे पूर्ण इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट नसतात. पर्टिक्युलर 26 नावाचं सेगमेंट आहे, इथे आपल्याला हे टायफिसोल्स पाहायला मिळतात. ठीक आहे. तर याचा फायदा काय टायफिसोलचा, सो इट इन्क्रीज द ॲब्सॉर्प्शन एरिया. म्हणजे या रिजनमध्ये म्हणजे इंटेस्टाईनच्या 26 सेगमेंटमध्ये आणि त्याच्यापासून पुढचे जे सेगमेंट आहेत त्या सेगमेंटमध्ये इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्प्शनचं काम सुरू होते. आणि ॲब्सॉर्प्शनसाठी जितका जास्त एरिया असेल तितकं जास्त ॲब्सॉर्प्शन होत असते. त्यामुळे ॲब्सॉर्प्शनसाठी एरिया वाढवण्यासाठी तिथे एक टिफिसोल्स झालेला आहे. टिफिसोल म्हणजे काय, तर डॉर्सल वॉल जी इंटेस्टाईनची ती फोल्ड झालेली आहे, त्यामुळे त्याचा एरिया इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता टायफिसोल्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर विचारलं जाते की कोणत्या सेगमेंटमध्ये आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे. ठीक आहे. टायफिसोल नंतर नेक्स्ट जो येतोय तो आहे ॲनस. आउटर ओपनिंग ऑफ द alimentary कॅनल इज कॉल्ड द ॲनस. ओके, जी प्रेझेंट आहे लास्ट सेगमेंटमध्ये. इथे आपण डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट येते सर्क्युलेटरी सिस्टीम. इन अर्थवॉर्म.
तर अर्थवॉर्मची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम. तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये जे ब्लड फ्लो होते ते ब्लड वेसलमधूनच फ्लो होत असते, बॉडी कॅव्हिटीमध्ये येत नाही. ओके. तर अर्थवॉर्म सर्क्युलेटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्लड वेसल, कॅपिलरीज, हार्ट आणि ब्लड. ओके. याचबरोबर या सिस्टीममध्ये ब्लड ग्लँडसुद्धा प्रेझेंट आहेत. ब्लड ग्लँड जे ब्लड बनवतात, त्याच्यामध्ये ब्लड तयार होते. ठीक आहे. तर ही प्रेझेंट आहे नियर अबाउट द 4, 5th आणि 6th सेगमेंटमध्ये ब्लड ग्लँड प्रेझेंट असतात, जे ब्लड आणि हिमोग्लोबिन तयार करतात. हिमोग्लोबिन. ओके. याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि ब्लड तयार होते. ठीक आहे. तर ही आहे सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ अर्थवॉर्म. ओके. नेक्स्ट बघूया याची रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके. तसं स्पेशल टाईपचं कोणते रेस्पिरेटरी ऑर्गन अर्थवॉर्ममध्ये प्रेझेंट नसतो, कारण की तो सॉइलच्या आतच असतो. ठीक आहे. पण त्याला रेस्पिरेशन करायचं असेल तर तो बॉडी सरफेसने रेस्पिरेशन करत असतो. ठीक आहे. थ्रू द बॉडी सरफेस ऑक्सिजन जो आहे तो डायरेक्टली ब्लडमध्ये मिक्स होतो आहे आणि ब्लड प्रत्येक सेलला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. तर ही याची रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके. देन नेक्स्ट बघूया एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके. एक्सक्रिटरी सिस्टीम्स. तर एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन जो आहे अर्थवॉर्मचा, त्याला आपण नाव दिलेलं आहे नेफ्रिडिया. ओके. तो एक्सक्रिटरी ऑर्गन इन अर्थवॉर्म इज कॉल्ड नेफ्रिडिया. ओके. सिंगुलर आहे नेफ्रिडियम. सिंगुलर आपण त्याला म्हणतोय नेफ्रिडियम. ओके. त्याच्या थ्रू हा जो ऑर्गॅनिझम आहे, ॲनिमल आहे, तो एक्सक्रेशन करतोय. पण याचे 3 टाईप्स आहेत अकॉर्डिंग देअर पोझिशन्स. ओके. पहिला जो आहे तो सेटिया किंवा सेप्टल नेफ्रिडियम. दूसरा आहे इंटुगमेंटरी नेफ्रिडिया. आणि तिसरा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅरेंजियल नेफ्रिडिया. ओके. फॅरेंजियल नेफ्रिडिया म्हणजे हा जो नेफ्रिडिया आहे तो फ्रॅनेक्समध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे घशाजवळ प्रेझेंट आहे. ओके. फ्रॅनेक्स कशा म्हणतोय, घशाला फ्रॅनेक्स म्हणतो आपण, म्हणजे मानेच्या रिजनमध्ये. ठीक आहे. फ्रॅनेक्समध्ये प्रेझेंट असल्यामुळे याला फॅरेंजियल नेफ्रिडिया म्हणलेलं आहे. इंटुगमेंट म्हणजे स्किन, तर स्किनमध्ये नेफ्रिडिया प्रेझेंट आहे, ज्याला आपण इंटुगमेंटरी नेफ्रिडिया म्हणतोय. आणि सेप्टावरती नेफ्रिडिया प्रेझेंट असल्यामुळे याला सेप्टल नेफ्रिडिया म्हणलेलं आहे. सेप्टा म्हणजे काय, तर बाउंड्री, 2 सेगमेंटची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरती हा नेफ्रिडिया प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपण याला सेप्टल नेफ्रिडिया म्हणलेला आहे. ओके. अशा प्रकारचे 3 नेफ्रिडिया आहे ज्याच्या थ्रू अर्थवॉर्म एक्सक्रेशन करत असतो. ओके. नाउ आपण टॉकिंग अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ अर्थवॉर्म. नर्वस सिस्टीम ऑफ अर्थवॉर्म. ओके. तर याच्यामध्ये जे नर्व सेल्स आहे त्याला आपण गँग्लिया म्हणतो. ओके. तर नर्वस सिस्टीम जे आहे अर्थवॉर्ममध्ये इट इज अ बेसिकली रिप्रेझेंटेड बाय द गँग्लिया. आणि हा जो गँग्लिया पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेला आहे, पर्टिक्युलर तो व्हेंट्रल साईडला स्प्रेड झालेला आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ नर्व कॉर्ड. थ्रू द नर्व कॉर्ड नर्वस सिस्टीम स्प्रेड इन द होल बॉडी ॲट पर्टिक्युलर द व्हेंट्रल साईड. तर पेअर ऑफ नर्व कॉर्ड अँड गँग्लिया यांच्यापासून बनलेलं आहे नर्वस सिस्टीम ऑफ अर्थवॉर्म. ओके. नेक्स्ट बघूया सेन्सरी सिस्टीम.
ओके. सेन्सर ऑर्गन कोणकोणते आहेत? सेन्सरी सिस्टीम, आईज, इयर, नोज अशा प्रकारे कोणती सेन्सरी ऑर्गन किंवा सेन्सरी सिस्टीम अर्थवॉर्ममध्ये प्रेझेंट नसते. पण लाईट आणि टच यांचे सेन्सिटिव्ह ऑर्गन मात्र याच्यामध्ये प्रेझेंट्स आहेत. लाईट आणि टच सेन्सिटिव्ह ऑर्गन अर्थवॉर्ममध्ये प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये केमो रिसेप्टर सुद्धा आहेत, ज्याच्या मदतीने तो केमिकलला डिटेक्ट करू शकतो. आणि हेच केमो रिसेप्टर ॲज अ टेस्ट रेसेप्टर म्हणून सुद्धा काम करतात. ओके. ज्याच्यामध्ये त्याला समजतं की काय खायचं आहे, काही खायचं नाही आहे. ओके. पर्टिक्युलर साईलाच काय करतोय, खातोय. दगड असेल किंवा लोखंड असेल, प्लास्टिक असेल तर तो खाऊ शकणार नाही. त्याला डिटेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये टेस्ट रिसेप्टर आहे. ॲक्च्युली इट इज अ केमो रिसेप्टर्स. ओके. त्याच्यानंतर बघूया याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. ओके. तर अर्थवॉर्म जो आहे इंटरेस्टिंग आहे. हा जो आहे हा हर्मॅफ्रोडाइट्स आहे. ओके. हर्मॅफ्रोडाइडल म्हणजे काय? इट इज अ बायसेक्सुअल, म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये दोन्ही सेक्स प्रेझेंट आहेत. मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स प्रेझेंट असतात. त्याला आपण बायसेक्सुअल म्हणतो. ओके. म्हणजे अर्थवॉर्म हा फिमेल बी असतो आणि मेल सुद्धा असतो. ठीक आहे. तर याची पहिले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघूया आपण. मेल रिप्रोडक्टिव्ह तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सर्वात पहिले टेस्टिस जे 10 to 11 सेगमेंटमध्ये प्रेझेंट असते. नंतर येते वास डिफरेन्शिया जो 18 सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतो. इथेच वास डिफरेन्शियाला प्रोस्टेट ग्लँडची डक्ट सुद्धा जॉईन झालेली असते. प्रोस्टेट ग्लँडची डक्ट वास डिफरेन्शियाला अटॅच झालेली असते. ओके. त्याचबरोबर याच्यामध्ये two pair of accessory gland सुद्धा प्रेझेंट आहे इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. ओके. या ग्लँड 17 आणि 19 सेगमेंट मध्ये प्रेझेंट आहे. एक पेअर 70 मध्ये आणि दुसरी पेअर 19 सेगमेंट मध्ये प्रेझेंट आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड सुद्धा प्रेझेंट आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये स्पर्मॅटिक डक्ट्स सुद्धा प्रेझेंट आहे इन द 18 सेगमेंटमध्ये. ठीक आहे. आणि हिज डक्ट नंतर एक्सटर्नली ओपन आहे आउटसाइड द बॉडी. इट इज अ एक्सटर्नली ओपन बाय ॲज अ मेल जेनायटल पोर. हे डक्ट्स पुढे मेल जेनायटल पोर म्हणून बॉडीच्या बाहेर ओपन होते ॲट द वेंट्रल साइड. ओके. आणि इट इज ओपन ॲट द 18 सेगमेंट. इट ओपन ॲट द 18 सेगमेंटमध्ये ती ओपन होते. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये एक पाउच प्रेझेंट असते. ॲक्च्युअली इट इज 4 pouches इज प्रेझेंट देअर. So there is a 4 pair of spermatheca. ओके. आणि हे जे पाउचेस आहेत किंवा जे 4 पेअर्स आहेत स्पर्मॅथेथिकाचे ते प्रेझेंट आहे 6 to 9 सेगमेंटमध्ये. ओके. आणि या स्पर्मॅथेथिकाचं काय फंक्शन आहे तर इट इज रिसीव्ह अँड स्टोअर स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्मॅटोझोआ ड्युरिंग कॉप्युलेशन्स. जेव्हा कॉप्युलेशन होईल आणि स्पर्म इंजेक्ट केल्या जातील तेव्हा ते याच पाऊचमध्ये स्टोअर केल्या जातात किंवा रिसीव्ह केल्या जातात जे 6 to 9 सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतात. ओके.
तर ही झाली याची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यानंतर बघूया याची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन अर्थवॉर्म. ओके, तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिले येणार आहे ओरी. ओके, तर ओरी जी आहे इट प्रेझेंट ॲट द सेगमेंट ऑफ नंबर 12 to 13 या सेगमेंटमध्ये ओरी प्रेझेंट असतात. ओके, या ओरीच्याच खाली प्रेझेंट असते ओरियन फनेल. जे ओरीमधून रिलीज झालेल्या एग्जला कलेक्ट करेल. ओके, आणि फनेललाच अटॅच असते ओईडक्ट. ओके, तर ही ओईडक्ट सुद्धा ओपन असते आउटसाइड द बॉडी. इट्स ओपन ॲट वेंट्रल साइड ऑफ बॉडी. एग्ज रिलीज करण्यासाठी बॉडीच्या बाहेर वेंट्रल साइडला ही ओईडक्ट ओपन असते. ओके, ज्याला आपण फिमेल जेनायटल ओपनिंग म्हणलेलं आहे. ओके, आणि ही ओपनिंग प्रेझेंट आहे ॲट द सेगमेंट ऑफ 14. ॲट द 14 सेगमेंटमध्ये ही ओपनिंग आहे, ज्याच्यातून एग्स रिलीज केल्या जातील. ठीक आहे, तर ॲक्च्युली जेव्हा कॉप्युलेशन होते तेव्हा दोन्ही पार्टनरमध्ये, दोन्ही अर्थफॉर्ममध्ये म्युच्युअल एक्सचेंज होत असतो. म्युच्युअल एक्सचेंज ऑफ स्पर्म. ओके, ड्युरिंग द कॉप्युलेशन, म्हणजे दोघेही एकमेकाला स्पर्म देतात. ओके, या प्रकारचे जे कॉप्युलेशन आहे ते प्रकारे कशा प्रकारे होते, तर ते मेट झुस्टापोजिंग. ओके, म्हणजे एकाचा अँटिरियर एंड असेल तर दुसऱ्याचं पोस्टेरियर एंड असते. अपोजिट पोलमध्ये एकमेकाला अटॅच झालेले असतात. ठीक आहे, अशा प्रकारची पोझिशन जर असेल तर दॅट इज म्हणायचं झुस्टापोजिंग अपोजिट गोनॅडल ओपनिंग. ओके, म्हणजे एकाचं एंटरियर एंड असेल तर दुसऱ्या वनचा पोस्टिरियर एंड असते. म्हणजे जेव्हा दोघांचे ओपनिंग्स जे आहे मेल आणि फिमेल जेनेटलचे ते एकमेकासोबत पेअर होतात. ठीक आहे, या झुस्टापोजिंगमुळे. ठीक आहे, जे का आमची मेल ओपनिंग असेल तर त्याच्यासमोर येईल फिमेल ओपनिंग, ज्याच्यामुळे याच्यामध्ये मेटिंग होत राहते. ठीक आहे, तर या ओपनिंगमध्ये किंवा मेटिंगमध्ये ते एक पॉकेट ऑफ स्पर्म एक्सचेंज करतात. ओके, दे एक्सचेंजिंग पॉकेट ऑफ स्पर्म. ओके, ज्याला नाव दिलेलं होतं आपण, विच इज कॉल्ड स्पर्मॅटोपोर. ओके, ज्याच्यामध्ये स्पर्म असतात. त्याचबरोबर या ॲनिमलमध्ये ग्लँड आहे, तिचं नाव आहे ओके सिलॅटिलियम, किंवा असं म्हणजे आपण ग्लँड सेल ऑफ सिलॅटिलियम. एक प्रकारचं कुकून प्रोड्यूस करतात. जे प्रोड्यूस द कुकून. ओके, त्यांचं जे फर्टिलायझेशन्स आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ती कुकूनमध्ये होत असते. आणि कुकून कोण तयार करते, सिलॅटिलियम कुकून प्रोड्यूस करते. त्याच्या ग्लँड सेल्स हे कुकून तयार करत असतात. आणि या कुकूनमध्ये काय असते, तर इंजेक्ट केलेले स्पर्म, त्याच्यानंतर एग्स आणि न्यूट्रिशन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कुकूनमध्ये प्रेझेंट असतात. स्पर्म, एग्स आणि न्यूट्रिशनल फ्लूइड प्रेझेंट असते. ठीक आहे, त्याचे काय फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन जे काय नंतर जे काही झायगोट तयार होईल, त्याच्यानंतर जो एम्ब्रिओ डेव्हलप होईल, त्याची डेव्हलपमेंट जी आहे ते सर्व काही कुकूनमध्ये होत असते. ओके,
So fertilization development occur in cocoon. ओके, कोकून मध्ये शोध राहते. ठीक आहे. आणि ही कोकून अर्थवॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन काय करते, डिपॉझिटेड इन सॉइल मध्ये तो डिपॉझिट करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आफ्टर द 3 week the cocoon is rupture and produce baby worm. ओके, 3 आठवड्यानंतर ती कोकून रप्चर होते आणि त्याच्यातून बेबी वर्म्स बाहेर येतात. ओके, ती अर्थवॉर्मची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट डायरेक्ट असते. ओके, डायरेक्ट डेव्हलपमेंट अर्थवॉर्मची. डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय असते, तर याच्यामध्ये लार्वल स्टेज नसते. लार्वल स्टेज इज अब्सेंट. ओके, अशा प्रकारे आपण याचे अॅनाटॉमी बघितलेली आहे. ओके, सो वी सी आर द अॅनाटॉमी ऑफ अर्थवॉर्म. तर मॉर्फोलॉजी बघितली, आपण अॅनाटॉमी बघितली, वेगवेगळ्या प्रकारची त्याची सिस्टीम्स बघितल्या. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट ॲनिमल. ओके.